साठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुणे महापालिकेनं गेल्या वर्षभरात रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी 254 कोटी रुपये खर्च केले असून पुढील 3 महिन्यांमध्ये आणखी 250 कोटी खर्च होणार आहे। आणि इतका मोठा निधी खर्च करूनही पुणेकरांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतोय। महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांचे रोजचे 2 ते 3 तास प्रवासात वाया जातात। आणि विशेष म्हणजे दोष दायित्व कालावधी अंतर्गत ठेकेदारांकडून काम करून घेण्यास प्रशासन विसरले। नागरिकांचा टॅक्सचा पैसा खड्ड्यात मुरत असून पुणेकरांच्या नशिबी केवळ त्रासच उरलाय। महानगरपालिका खोटं बोलतीये। मी स्पष्ट बोलतो, महानगरपालिकेने कुठं असं काम केले मला दाखवून द्यावं की आम्ही इथे काम केलेलं आहे। मी मान्य करतो, कारण महानगरपालिकेमध्ये चोरांचा बाजार आहे। पावसाचे तीन पैकी दीड महिना तर तो कोरडा गेला, पण उरलेल्या 15-20 दिवसाच्या पावसातच ही अवस्था झाली आहे। पाऊस जर पूर्णपणे पडला असता 3 महिने तर आपल्याला आपण खड्ड्यात की पुण्यात हेच कळलं नसतं। टू व्हीलर चालवणाऱ्यांचा अतिशय तळतळाट या महानगरपालिकेमधल्या भाजप आणि जे काही सत्ताधारी असतील त्यांना लागणार आहे। याचं कारण सांगतो, एकतर वाढलेली एवढी महागाई, त्याच्यामध्ये डॉक्टरला ही साथ आत्ता चालू आहे आजाराची, त्याच्यामध्ये परत आत्ता हे रस्त्यातले खड्डे, म्हणजे रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्यात रस्त्यात हेच काय कळत नाही आहे। नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, फक्त आणि फक्त कुठल्या तरी ठेकेदारामधनं पैसे मिळतील आणि फक्त आपण दाखवायला ते काम दाखवू, अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे। परवा वाचनात आलं, सोशल मीडियावर दिसलं की महापौर सांगत आहेत की खूप कमी खड्डे आता पुणे शहरात राहिलेले आहेत। तर माझं असं म्हणणं आहे की त्या स्वतः म्हणतात की मी फार सुशिक्षित आहे, IPS लेवलची आहे, पण त्यांचं गणित थोडं कच्चं दिसतंय, कारण त्यांची ती मोजणी किंवा त्यांची खड्ड्यांची मोजणी करणारी लोकं जी आहेत ही गणितात 100% कच्चे आहेत किंवा एक खोटा दावा करत आहेत। अर्धा मान्सून गेला पण पुण्यातले खड्डे काही बुजले जात नाहीयेत। एका बाजूला महापालिकेकडनं खड्डे बुजवायचं आश्वासन दिलं जात आहे, मात्र पुण्यातली परिस्थिती जैसे थेच आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या पुण्यातल्या सहकारनगर रोडवर आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं शब्दशः साम्राज्य पडलंय। अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याचं आश्वासन देणारी महापालिका तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवते, मात्र त्याच्यावर टाकण्यात आलेली खडी पावसामुळे पुन्हा एकदा वर आल्याचं चित्र आहे। आणि त्यामुळे खड्डे जे आहेत ते तसेच राहतात आणि साचलेलं पावसाचं पाणी सुद्धा या खड्ड्यात तसंच राहतं। वाहन चालकांना मोठा मनस्ताप याच खड्ड्यातून वाहन चालवताना हे निदर्शनास आपल्याला अनेक ठिकाणी येत असताना पाहायला मिळतच आहे। आणि त्यासोबत गाड्या खराब होणं किंवा प्रकृतीत बिघाड होणं यासारख्या गोष्टी पुणेकरांच्या आता पथ्यावर पडायला लागल्यात, कारण अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार करून सुद्धा पुणे महापालिका खड्डे बुजवण्याच्या दृष्टीने कुठलीही कठोर पावलं उचलत नाहीत। किंबहुना करोडो रुपये खर्च करून पुण्यातले खड्डे जे आहेत ते मात्र तसेच असल्याचं चित्र सध्या शहरातल्या अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।